आता हे जे इथे जे आखाडा जो केला तुम्ही मागचा, हो यामध्ये ज्यावेळेस मल्ल खेळतील, हो मल्ल कसं स्ट्रॉंग आहेत, हो तुमचं खेळणं पण स्ट्रॉंग असतं बरोबर. आणि त्याला बघण्यासाठी पब्लिक असेल, हो. पब्लिक याच्यावर उभी राहील. याच्यावर पब्लिक मग नसणार, तो फक्त मल्ल खेळाडू असेल. येणार आणि कोच वरती येणार, पंच खाली बसणार. ह्याच्या व्यतिरिक्त आतमध्ये कोण नाही. ह्या वर्षी पाठीमागचा अनुभव पाहून आम्ही ते उपाययोजना केलेली. नाही, मल्ल तर खूप स्ट्रॉंग असतं, हलणार नाही. आम्ही त्याचं ऑडिट करूनच कार्यक्रम केलेला. एवढं सगळं किती वजन झेपतं याच्यावरती तेवढं सगळं अभ्यास करूनच केलेलं आहे. त्यांना खेळताना मग आता इथून पाठीमाग दरवर्षी स्पर्धा होतीच ना. ते हे असंच स्ट्रक्चर असतं. साधारण काय साईज असते आखाड्याची? आखाड्याची 9 मीटरचा आखाडा असतो. सर्कल जो आहे मातीचा तो 9 मीटरचा आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र केसरीमध्ये ही साईज ही सेम आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे हीच साईज आपली सगळीकडं हे करतो आपण. मातीचे 2 आखाडे तयार आहेत. पलीकडे अजून चालू आहे. मॅट उद्या येईल. उद्या मॅट आल्यावर परवा दिवशी ती जॉईंट होऊन जाईल. साधारण ही तयारी करायला किती दिवस लागले? साधारण आम्हाला खूप कमी दिवस भेटले, तरी आम्ही 15 दिवसात उभं केलेलं आहे आणि त्या